brought to you by Silver Pumps. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप नाम याद रखना। छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास भव्य स्वरूपात उलगडणारा छावा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरतोय। छावा चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असून राज्यातील अनेक भागात छावाचे शो हाऊसफुल होत आहेत। दरम्यान चाहत्यांकडून हा चित्रपट करमुक्त करण्यात यावा अशी मागणी करण्यात येते। चाहत्यांच्या याच मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना छावा चित्रपट करमुक्त करण्यात यावा अशी मागणी होत आहे असा प्रश्न विचारण्यात आला। त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले तुम्हीच पहा। सध्या छावा सिनेमाचा फार जोर दिसतोय, मागणी होते की हा सिनेमा टॅक्स फ्री करावा। राज्य सरकार त्या बाबतीत काही विचार करेल। मोठ्या प्रमाणात ही मागणी होते की हा सिनेमा टॅक्स फ्री करा, पण मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो की इतर राज्य ज्यावेळेस टॅक्स फ्री करतात त्यावेळेस जो करमणूक कर आहे तो एंटरटेनमेंट टॅक्स त्या ठिकाणी माफ करत असतात। महाराष्ट्राने 2017 सालीच निर्णय घेतला आणि महाराष्ट्रामध्ये करमणूक कर हा आपण नेहमी करता रद्द केलेला आहे। त्यामुळे आपल्याकडे करमणूक कर नाही आणि म्हणून अशा प्रकारची माफी देण्याकरता तो करच आपल्याकडे नाहीये। तथापि या चित्रपटाच्या प्रमोशन करता किंवा छत्रपती शंभूराजेंचा इतिहास हा प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्याकरता आम्हाला अधिक काय चांगलं करता येईल याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू। पण देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियावर फडणवीसांचंच एक जुनं पत्र व्हायरल होतंय। ते पत्र काय आहे तर जानेवारी 2020 मध्ये तानाजी मालुसरेंच्या जीवनावर आधारित असलेला तानाजी चित्रपट रिलीज झाला होता। तेव्हा तानाजी चित्रपट राज्यात करमुक्त करावा अशी मागणी तेव्हाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहित केली होती। या पत्रात फडणवीस यांनी काय म्हटले ते पाहूयात। तानाजी मालुसरे हे एक वीर योद्धा होते। त्यांचे शौर्य नव्या पिढीसमोर यावे आणि त्यांच्या वीरतेच्या गाथा नव्या पिढीला कळाव्या। हा चित्रपट अधिकाधिक लोकांनी पाहावा यासाठी तो करमुक्त करण्यात यावा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अधिकाधिक शिवभक्त आणि मराठी जनांपर्यंत हा चित्रपट पोहोचणे आणि ऐतिहासिक स्मृतींचे जतन होणे अतिशय आवश्यक आहे। म्हणूनच त्यांच्या शौर्याचे स्मरण होण्यासाठी हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करावा अशी विनंती या पत्रातून मी महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने करत आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात आपल्याला पाहायला मिळतंय। जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार राज्यात 2017 पासून करमणूक कर नेहमीसाठी रद्द केलाय, तर फडणवीस यांनी 2020 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना तानाजी चित्रपट करमुक्त करा अशी विनंती का केली हा प्रश्न देखील आता उपस्थित होतो। तसेच जानेवारी 2024चा शिंदे सरकारचा एक निर्णयाचं पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय। यामध्ये काय म्हटलंय तर मंत्रिमंडळ निर्णय सत्यशोधक चित्रपट करमुक्त असा 10 जानेवारी 2024चा शासन निर्णय दिसतोय। आता राज्यात खरंच 2017 पासून मनोरंजन कर नाही, तर फडणवीस यांनी ठाकरेंना तानाजी चित्रपट करमुक्त करा अशी विनंती तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना का केली आणि जानेवारी 2024ला शिंदे सरकारने सत्यशोधक चित्रपट फडणवीसांच्या म्हणण्यानुसार राज्यात कर नसताना करमुक्त का केला हा प्रश्न उपस्थित होतो। यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।